यासाठी शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा. धुळ्यात शेतकऱ्यांचा आक्रोश, गळ्यात फासाचा दोर आणि प्रशासनावर ओढले आसूड. थकीत पीक विमा आणि सरसकट कर्जमाफीसाठी शिरपूर फर्स्टचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक आंदोलन. सविस्तर सांगतो. मित्रांनो, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जेव्हा आपल्या हक्काच्या पैशांसाठी रस्त्यावर उतरतो आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःच्या गळ्यात फाशीचा दोर अडकवतो, तेव्हा ती व्यवस्थेसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब असते. धुळे जिल्ह्यात सध्या असंच काहीसा संतापजनक आणि विदारक चित्र पाहायला मिळत आहे. खरीप हंगाम 2025चा पीक विमा अद्याप न मिळाल्याने आणि कर्जमाफीच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने धुळ्यातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. निष्क्रिय प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिरपूर फर्स्ट या संघटनेने गुरुवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लक्षवेधी आणि अंगावर काटा आणणारे आंदोलन केले. शेतकऱ्यांनी चक्क पोतराज बनून स्वतःवर आसूड ओढून घेतले आणि गळ्यात फास लावून प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला. हा केवळ एका दिवसाचा राग नाही, तर वर्षभर साचलेल्या नैराश्याचा हा स्फोट आहे. या विस्तृत बातमीत आपण या आंदोलनाची पार्श्वभूमी, शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या आणि भविष्यातील संघर्षाची दिशा सविस्तर समजून घेणार आहोत. चल मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. धुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आणि विशेषतः पांढरं सोनं मानल्या जाणाऱ्या कापूस पिकावर अवलंबून आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी 2025च्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हजारो रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करून पीक विमा काढला होता. निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले, मात्र आता नवीन वर्ष सुरू होऊन नवीन हंगामाच्या पेरण्यांची वेळ आली असली तरी अद्याप मागील वर्षाची अर्थात 2025ची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. एकीकडे हातात पैसा नाही आणि दुसरीकडे डोक्यावर कर्जाचा डोंगर. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. केवळ आश्वासने देणाऱ्या प्रशासनाने आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे, अशी भावना आता बळावली जात आहे. हे आंदोलन एकाकी झालेले नाही, यामागे प्रशासकीय दिरंगाईची मोठी मालिका आहे. शिरपूर फर्स्ट संघटनेने आणि शेतकऱ्यांनी थेट उग्र पाऊल उचलण्यापूर्वी लोकशाही मार्गाने अनेकदा न्याय मागण्याचा प्रयत्न केला. गेल्या महिन्यातच शिंदखेडा तालुक्यात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक भव्य बैलगाडा मोर्चा काढला होता. या मोर्चात हजारो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनाला इशारा दिला होता. बैलगाडा मोर्चानंतर शिरपूर येथे प्रशासनासोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिरपूरचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी, शिरपूर फर्स्टचे प्रतिनिधी हे सर्व उपस्थित होते. मात्र या बैठकीत अधिकाऱ्यांकडून केवळ टोलवा टोलवी झाली आणि शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. या निष्फळ बैठकीमुळे शेतकऱ्यांच्या संतापात अधिकच भर पडली. प्रशासनाच्या या 8 मोठ्या धोरणाला कंटाळून अखेर गुरुवारी 2 जुलै 2026 नुसार शिरपूर फर्स्टच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या आंदोलनाचे स्वरूप इतके उग्र आणि लक्षवेधी होते की संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष याकडे वेधले गेले. आंदोलनाची ठळक वैशिष्ट्ये जाणून घेऊयात. सर्वप्रथम, गळ्यात फाशीचा दोर. शेतकऱ्यांची सध्याची अवस्था किती भीषण आहे हे दाखवून देण्यासाठी आंदोलकांनी स्वतःच्या गळ्यात फाशीची दोर अडकवले. सरकारने आम्हाला फासावर लटकवण्याची वेळ आणली आहे, हाच मूक संदेश यातून देण्यात आला. द्वितीय, पोतराज बनून आसूड. ज्याप्रमाणे पोतराज देवीला प्रसन्न करण्यासाठी स्वतःला आसूड मारून घेतो, त्याचप्रमाणे झोपलेल्या आणि निष्क्रिय प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलकांनी भर चौकात स्वतःवर आसूड ओढून घेतले. तृतीय, घोषणाबाजी. पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा जोरदार घोषणांनी जिल्हाधिकारी परिसरातील परिसर दणाणून सोडला. सुमारे 20हून अधिक प्रमुख आंदोलकांनी अत्यंत आक्रमकपणे हे लक्षवेधी प्रदर्शन केले आणि नंतर उपजिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. या संपूर्ण शेतकरी आंदोलनाची धुरा शिरपूर फर्स्टच्या संघटनेने आणि विशेषतः युवा नेते हंसराज चौधरी यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. हंसराज चौधरी हे जिल्ह्यासाठी नवे नाव नाही, त्यांना संघर्ष योद्धा म्हणून ओळखले जाते. यापूर्वीही त्यांनी शिरपूर तालुक्यात अनेक यशस्वी आंदोलने करून शेतकऱ्यांना आणि सामान्यांना प्रत्यक्ष न्याय मिळवून दिला आहे.
गेल्या महिन्याभरापासून विविध तालुक्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांची मोठ बांधण्याचे काम चौधरी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. या आग्रही आणि वेगळ्या धाटणीच्या आंदोलनात हंसराज चौधरी यांच्यासोबत संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. मित्रांनो, हे आंदोलन केवळ निवेदन देऊन थांबलेले नाही. शिरपूर फर्स्ट संघटनेने प्रशासनाला आणि राज्य सरकारला एक सज्जड दम दिला आहे. येत्या 7 दिवसांच्या आत जर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्यांच्या हक्काचा थकीत पीक विमा जमा झाला नाही आणि सरसकट कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाला नाही, तर हे आंदोलन इथेच थांबणार नाही. येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी आक्रोशाने पेटून उठेल आणि होणाऱ्या उद्रेकाला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा निर्वाणीचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मित्रांनो, धुळ्यातील शेतकऱ्यांनी पोतराज बनून आणि गळ्यात फास लावून केलेली ही निर्देशने म्हणजे भारतीय कृषी व्यवस्थेतील एक भयानक वास्तव आहे. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे भरूनही त्यांना भीक मागावी लागणे हे लालफितशाहीचे मोठे अपयश आहे. या नवीन खरीप हंगाम तोंडावर आहे. शेतकऱ्यांना बी बियाणे खते खरेदी करण्यासाठी तातडीने पैशांची गरज आहे. तर पुढच्या 7 दिवसात प्रशासनाने कागदी घोडे नाचवणे थांबवून प्रत्यक्ष कारवाई केली नाही तर धुळे जिल्ह्यात एक मोठा शेतकरी उद्रेक पाहायला मिळू शकतो. आता शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या आक्रोशाला कधी दाद देते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू पुसले जाणार, त्याला खरोखरच फासावर जावे लागणार, याचा फैसला येत्या काही दिवसात होईलच. मित्रांनो, या संपूर्ण आंदोलनावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.